शेतकरी कामगार पक्षानं जरा त्यांची मेंटॅलिटी सुधारली पाहिजे. प्रीतम म्हात्रे वडील जयंत म्हात्रे जे आहेत हे शेका पक्षाचे आहेत. कुणी जास्त कामं करतोय, कुणाच्या नावावर जास्त कामं झालीत, गेल्या 5 नाही तर 10 वर्षातल्या कामाचा हिशोब काढा आणि सांगा मी काय पाहिजे ते हरेन. शिवसेनेचा उमेदवार घेऊन जायचं उद्धव ठाकरेंकडं. पनवेलचा उमेदवार बाळाराम पाटील जो आहे तो मनोहर भोईरना घेऊन तेथेच जातोय. विरोधक सांगतात की कर्नाळा बँकेशिवाय यांच्याकडे कोणत्या प्रकारचा मुद्दा नाही. कर्नाळा बँकेच्या भ्रष्टाचारावर वारंवार रामशेठ ठाकूर आणि बीजेपी सगळे बोलत असते. नमस्कार, मी शैलेश चव्हाण लढवय्या रोकटोकमध्ये आपलं स्वागत करतो. पनवेल मतदारसंघात आपण आणि विधानसभा निवडणुकीचं वारं आता जसे जसे दिवस कमी होत आहेत तसतसे विधानसभेच्या निवडणुकीला कुठेतरी रंग चढताना दिसतोय. या पनवेल क्षेत्रातली प्रामुख्याने जी निवडणूक आहे ती प्रशांत ठाकूर आणि मग आघाडीचे विरोधक यांच्यामध्ये आहे. आणि या पनवेलचा खरा चेहरा जो जातो ते लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासोबत आपण आहोत. जास्त वेळ न घेता आपण थेट त्यांच्याकडे वळूया. सर, लढवय्या रोकटोकमध्ये सर्वप्रथम आपलं स्वागत. नमस्कार. कसं बघताय निवडणुकीच्या रणधुमाळीत आणि या निवडणुकीत आपण स्वतः आज मतदारसंघात फिरताना दिसताय? एक गोष्ट अशी काय, निवडणुकी शेवटी निवडणूक असते. त्या मनानं आता माझं काम प्रशांत ठाकूरांनी 90% सोपं केलेलं आहे. जास्तीत जास्त भार हा निवडणुकीचा जो आहे ना तो त्यांनी उचललेला आहे. मला ते सांगतात तुम्ही जास्त धावपळ करू नका. त्याच्यामुळं मला वाटते की मी आपलं त्यांना दिशा देण्याचं काम करतो. काय चाललंय काय नाही हे बघून सुप्रयोजित करण्याचं फक्त काम करतो. पण काम इतकं उत्तम चाललंय की मला त्यात 5% हस्तक्षेप करावा लागत नाहीये. आणि प्रशांत ठाकूरांनी आज नुसत्या निवडणुकीपुरतं काम केलं अशातला भाग नाही. गेली 5, 10, 15, 20 वर्ष ते या क्षेत्रामध्ये काम करतायत. अगदी युवक अध्यक्ष, जिल्हा युवक अध्यक्ष, त्याच्यानंतर आमदार, नंतर 3ऱ्यांदा आमदार झाला, आता 4थ्यांदा आलेला आहे. अगदी तुमच्या मावळ लोकसभा मतदारसंघाची सुद्धा त्यांच्यावर जबाबदारी होती. मग ह्या सगळ्या दृष्टीनं ते सिजनल झालेले आहेत आणि त्याच्याबरोबरीनं त्यांचं काम बोलते आपण म्हणतो. तर तशा प्रकारे मतदारसंघात सर्वांचे असलेले संबंध, गावागावात, महापालिका क्षेत्रात, वार्डातली असलेली कामं, ही कामं त्यांनी केलेली आहेत. मोठमोठी कामं त्यांनी केलेली आहेत आणि विधानभवनात सुद्धा या मतदारसंघाचा त्यांनी भरपूर आवाज उठवलेला आहे. आणि जिथं आवाज उठला पण बऱ्याच ठिकाणी त्यांनी म्हणजे मंत्री असतील, ऑफिसर्स असतील, त्याच्याने ती कामं करून घेतलीत. त्यामुळं ह्या वेळेला एक हवा जी असते ही हवा प्रशांत ठाकूरांची, भारतीय जनता पक्ष महायुतीची झालेली आहे. त्यामुळे माझ्यासारख्याला आपलं फक्त सांगेन गोष्टी 4 युक्तीच्या ह्या इतकंच काम राहिलेलं आहे. शेतकरी कामगार पक्षाची प्रामुख्याने अस्तित्वाची लढाई सर म्हणता येईल आणि आघाडीमध्ये झालेली बिघाडी कसं बघताय? म्हणजे तिकडनं 2 उमेदवार डिक्लेअर झाल्यानंतर हा पूर्ण कौल आपल्या बाजूने दिसतोय का? ते जरी झाले असते नसते तरी पण तो आपल्याच बाजूला होता, कौल आपल्या बाजूचा होता. पण एकंदरीत गोष्ट अशी आहे की ज्यांना राजकारणासाठी राजकारण करायचं आहे, निवडणुका लढवायच्या आहेत, त्यांच्या बाबतीत असंच होणार आहे. एकीकडं शिवसेनेचा उमेदवार घेऊन जायचं उद्धव ठाकरेंकडं. पनवेलचा उमेदवार बाळाराम पाटील जो आहे तो मनोहर भोईरना घेऊन तेथेच जातोय आणि शिवसेनेच्या मनोहर भोईरनाविरुद्ध शेतकरी कामगारांचा तो म्हात्रे, प्रीतम म्हात्रेला उभं करतात. मग अशा पद्धतीनं इथं त्यांच्या पाठीत सुरा खुपसायचा, स्वतः उमेदवारच पुन्हा आणखीन ह्या उमेदवार त्याच्याकडे जायचं. तर त्यामुळे त्यांनी ते ओळखलंय शिवसेनावाल्यांनी की बा नाही, हा माणूस जो ढोलकीवाला आहे. तिकडे जयंत पाटलांनी तुम्हाला केलं, अलिबागची जी सीट जी आहे ती शिवसेनेनं सोडून घेतली, त्यांनी एक मोकळी केली. म्हणजे लढवायच्या 4 सीट सांगायच्या यांना चढवलं, बाळाराम पाटील, प्रीतम म्हात्रे यांना चढवलं आणि त्याच्यानंतर तुमचं तुम्ही बघा मी चाललो असं सांगण्याची पद्धत आहे. तर त्याच्यामुळे साहजिकच लोकांचा विश्वास बसणार. 15-20 दिवस, महिनाभर जो खटारा चिन्ह म्हणून त्यांनी पत्रकं वाटली, त्याच्यानंतर ते अरे निशाण न्याय म्हटलं, मशालवर गेलं. निवडणुकीमध्ये मशालचं चिन्ह हातात मिरवलं आणि शेवटी पत्रिकेवर शिट्टी घ्यावी लागली. हे सगळं काम जर बघायला गेलं आपल्याला तर त्याच्यामुळे त्यांचे पायावर धोंडा त्यांनीच मारलेला आहे. पहिली गोष्ट, आपण विकासाच्या दृष्टीने त्यांनी काय बोलायला पाहिजे, करायला पाहिजे ते त्यांच्यात नाही आहे. आणि त्याच्यामुळं एक त्यांना साधारणतः असं आहे की स्वतः खणलेल्या खड्ड्यामध्ये ते पडतायत. विरोधक फक्त प्रशांत ठाकूर टीका करण्याचं काम करतात
बाकी हातामध्ये केलेलं काम दाखवायला काहीच नाही. विरोधक सांगतात की कर्नाळा बँकेशिवाय यांच्याकडे कोणत्या प्रकारचा मुद्दा नाही. कर्नाळा बँकेच्या भ्रष्टाचारावर वारंवार रामशेठ ठाकूर आणि बीजेपी सगळे बोलत असते, पण पेन अर्बन बँकेचा पैसा काढून देतात त्यांना. एक गोष्ट अशी आहे, पैसा काढणं न काढणं हा विषय वेगळा. भ्रष्टाचार कोणी केलाय? शेका पक्षांनी केलाय. हे त्यांना यांचे सत्कार विवेक पाटलांनी केले, सगळे काही केलंय टासून सांगितलंय. तर कर्नाळा बँकेवरचा विषय हा आम्ही एकच घेत नाही, तो 1% 5% आहे. जे आमच्याकडे 20-25 आमचं विकासाचं जास्त आहे. आमचं धोरण काय त्याच्यावर आम्ही जास्त बोलतो. कर्नाळा बँकेत तुम्ही बुडालेलेच आहात आणि जे 5 लाखापर्यंतचे फंड जे आहेत ते केंद्र सरकारने मंजुरी दिली म्हणून हे मिळालेत. आमच्या सरकारमुळे महायुती मिळालेत. तुम्ही नाही आणलेले ते पैसे. तुम्ही याच्यातून तुम्ही दिले देऊ पण शकला नात, फक्त घोषणा केल्यात. आणि त्याच्यामुळं तो त्यांचा दावा जो आहे की बाकी काय बोलत नाहीत, तर त्यांना म्हणा एकदा आमने सामने तुम्ही ठेवा, अगदी त्यावेळेला त्याच्यात कळून चुकेल. नेहमी सांगितलं जातं की निवडणूक म्हणले TIPL कंपनी फक्त वाढवण्यासाठी, ठेके घेण्यासाठी. या विरोधकांना काय? एक गोष्ट अशी आहे, TIPL कंपनी नव्हे. कुणी तुम्ही पेपरवाल्यांसमोर या. आणि TIPL हे बीजेपीची आहे. प्रीतम म्हात्रे वडील जयंत म्हात्रे जे आहेत हे शेका पक्षाचे आहेत. कुणी जास्त कामं करतोय, कुणाच्या नावावर जास्त कामं झालीत, गेल्या 5 नाही तर 10 वर्षातल्या कामांचा हिशोब काढा आणि सांगा मी काय पाहिजे ते हरेन की TIPL ने जास्त कामं केलीत का या जयंत म्हात्रे आणि प्रीतम म्हात्रेने कामं केलीत. म्हणजे शेका पक्षच काम करायचं. TIPL फक्त कसं आले समजा कामं घेतली तर त्या गावकऱ्यांना सांभाळून घेत आहे. जिथं काम चाललंय त्या गावकऱ्यांना सांभाळून घेऊन त्याच्यामध्ये त्यांना कामधंदा देण्याचं काम करतो. त्यांची मस्टरी लावायचं काम करतोय. पोकलीन असेल, डोजर असेल, काय गाडी असेल तर डंपर असतील, हे वगैरे लावण्याचं काम करतोय. त्यामुळं जे उद्योजक आहेत छोटे मोठे याच्यात सप्लायर, त्यांची रीग ही रामशेठकडे असते. म्हणजे त्याच्यामुळे ह्यांना तो बोलण्याचा अधिकार नाही अगदी अशा पद्धतीनं. आणि TIPL आणि जयंत म्हात्रे कंपनी ही कमीत कमी मोठ्या मोठ्या 4-5 कामात पार्टनर आहे. डायरेक्ट पार्टनरशिप आहे. म्हणजे ह्याच्यातलं नाही कधी 51% कधी 51%, म्हणजे अशा प्रकारचं पार्टनरशिप हे आम्ही लिस्ट देऊ तुम्हाला. त्याला पहिलं जाऊन विचारा का ह्याच्यात तुम्ही आहात का. आमचं तुमच्या जेजुरीला काम चाललंय सगळं बरोबर आहोत, कोल्हापूरला काम चाललंय बरोबर आहोत, एअरपोर्टला कामं चालली तिथे बरोबर आहोत. एकत्र कामं करतोय आम्ही. फक्त दिसायला कुठले येते TIPL, कारण सत्तेवरती आपण आहोत ना. विरोधकांचं काय सत्तेच्या विरुद्ध बोलायचं या धर्माने ते बोलतायत. बाकी त्याचा हिशोब करायचा असेल तर त्यालाही तयार आहे आमची. रामशेठ ठाकूर हा स्वच्छ माणूस आहे. कुणाचा 1 रुपया 1 चहा न पिताना काम करणारे आम्ही माणसं आहोत. तर त्याच्यामुळे वाराम पडलेला त्याचे आता काय काय बाकीचे विरोधक त्यांच्यावर टीका करतात, आम्ही ते उच्चार करणार नाही. पण तशा पद्धतीनं शेका पक्षाची नीती जी आहे ती त्यांच्या अंगलट आलेली आहे. त्यामुळं भाजपवर बोलल्यासारखं ते काही नसल्या कारणानं ते आपलं असं काय तुम्हाला सांगतात. कोण कोणाच्या खांद्यावर डोकं ठेवून रडलं होतं ते विवेक पाटलांचं, ते सोशल मीडियाला खूप चालू आहे सर, काय नेमकं प्रकार? नाही, ते असं आहे, आपला शेका पक्ष आता जुना झालाय. आता त्यावेळेला काँग्रेस किंवा राष्ट्रवादी या पक्षामध्ये आपण तो विलीन 2004ची गोष्ट आहे. 1998ला मी खासदारकी जिंकली, अंतुल्यानं हरवलं. 99ला पण पुन्हा मी जिंकलो. आणि त्यानंतर त्यामधल्या काळात पाहिलं 99 पासून 2004 पर्यंत की शेका पक्ष म्हणजे एकाकी ते संसदेत बसावा लागतोय. कुणी आपला सोबती नाही, काही नाही, अपक्ष म्हणून त्याला गिनला जातोय. आणि त्यामध्ये आपली बाजू मांडायला गेलो सपोर्टिंगला लागतं. आजकाल प्रत्येक गोष्टीमध्ये पक्षाच्या मध्ये सपोर्टिंग लागतं. ते नसल्या कारणानं सरकार दरबारी कामं होत नसल्यानं मी त्यांना सांगितलं आपल्याकडे विकास येणं गरजेचं आहे. विकास यायचा असेल तर आपल्या राष्ट्रीय पक्षात जायला पाहिजे. आणि ते सांगितल्यानंतर नाही, मग शेवटी मी एका पत्रकाराला बोलवा, दे मुलाखत, लिही माझी मुलाखत दे. छापून आली, शेका पक्ष काँग्रेस किंवा राष्ट्रवादी विलीन करावा रामशेठ ठाकूर. आणि त्यानंतर ते वाचल्यानंतर मग दत्तूशेठ पाटील, विवेक पाटील, सगळे जयंत म्हात्रे सगळे त्याला बोलवलं. काय केलंस तू, तुला शेट आता मारतील. त्यांचं नाही, शेटनंच स्वतः सांगितलेलं आहे की ही मुलाखत त्यांनीच दिलेली आहे. आणि त्याच्यातून आणि मग माझ्याकडे जयंत म्हात्रे, त्यावेळेला आम्ही शेका पक्षात होतो, 27 नगरसेवक आमचे होते. सगळ्यांना घेऊन इथं आला. शेट नाही असं नाही करतं, आमचं हे सगळ्यांचं याचे मत आहे त्याचं मत आहे. मी शेका पक्षात होतो त्यावेळेला नगरपालिका आमची होती, सगळी सत्ता आमची होती. मी काँग्रेसमध्ये गेलो 10 वर्ष, 4 ते 14 आमच्याकडे सत्ता होती. आणि 14 नंतर इकडे आलो तर भाजपकडे सत्ता आहे. म्हणजे सर्व पक्ष विरुद्ध जाऊन सुद्धा आम्ही आपल्या सत्तेवरती रामशेठ ठाकूर, प्रशांत ठाकूर आणि त्यांचा जो पक्ष असेल तो पक्ष लोकांच्या पण मिसळले असलं झालेलं आहे. मग शेवटी त्यांनी दत्तूशेठ विवेक पाटलांनी एक मिटिंग घेतली मार्केट यार्डमध्ये की रामशेठ बघा आम्ही सर्व विनंत्या करतो, हे करतोय.
तर म्हटलं नाही बाबा, मला वाटतंय की आपल्याला विकास हवा असेल तर हे चालणार नाही आपल्याला. मग विवेक पाटलांनी सांगितलं ठीक आहे, रामशेठ आम्हाला 2-3 वर्ष सांगतात की आम्ही दोस्ती होतो दोघे, मी, विवेक पाटील, जयम म्हात्रे, चंद्रशेठ, आम्ही सारखे सगळे चौळे एकत्र फिरायचो एकाच गाडीत. ड्रायव्हर म्हणून विवेक पाटील किंवा जयम म्हात्रे, आणि याच्यातून फिरत होतो. आणि त्याच्यामुळं त्यांनी एक गोष्ट अशी केली की रामशेठचा 2-3 वर्ष चाललंय त्यामुळे त्यात जाणार. आता संस्थाचं काय करायचं, संस्थाचं काय करायचं म्हटलं तुम्ही सांगा. नाही, कर्नाला स्पोर्ट्स, कर्नाला बँक मी बघतो, ती मी बघेन. JBC संस्था आमची जी आहे संस्था, शिक्षण संस्था, ती तुम्ही बघता, ती तुम्ही बघा. पण ह्याचं काय करायचं ऑफिसचं, तर ऑफिस मी घेऊन दिलं आहे, सर्व 100% पैसे माझे आहेत. फर्निचर म्हणजे काय टेबल खुर्च्या काय केल्या होत्या त्यांनी, तर मग काय करायचं म्हणलं तुम्हाला सोडलं मी, मला 1 रुपया नको, काय नको. ह्या पद्धतीनं ते ऑफिसही मिटवलं. म्हणजे घरात जशी भावांच्या वाटण्या होतात ना, तशा प्रकारे आम्ही अलिप्त झालो. आणि तिथून मग ते बाहेर आलो हरांड्यात, आणि माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं विवेक पाटलांनी. रामशेठ चला आता आपलं कधी बोलणं होईल कधी नाही होईल साधारणतः. आणि त्यावेळेला आतमध्ये सर्व अगदी मस्का मारत होते. 2004ची गोष्ट आहे, 20 वर्ष झाली त्याला आता. आणि त्याच्यानंतर मग ऑफिसवर गेल्यानंतर नाही, आता ते दुसऱ्या पक्षात चाललेत, तर मग आता त्याचा संबंध राहणार म्हणून बाकीच्या लोकांना सांगितलं. विलासरावांची माणसं आली, पतंगरावांची माणसं आली, सगळी माणसं माझ्या आधी, अरे तुम्ही आता काँग्रेस पद्धती या, पतंगराव म्हणता तर तुम्ही सगळ्या सर्व त्यांनी उलट्या हाताने कशाला खाता, पत्रकार मला सांगायला लागले. दशरथ पाटील जे खारीगावचे जे आहेत ते अग्निशमनाचे अध्यक्ष, आणि कपिल पाटील जे आमदार होते, ते दोघे माझ्या घरी आले विलासराव देशमुखांचा निरोप घेऊन की साहेबांनी पाठवलंय, म्हणजे सरळ आपलं तर चांगलं असताना CM आपण असताना म्हणजे कशा करता मी ती करताय. म्हणजे ठीक आहे साहेब, तुमच्यावर येतो भेटायला. आणि मी काँग्रेसमध्ये गेलो. आणि सांगतात की पनवेलचा एक इतिहास आहे की 3 वेळा आमदार झालेला माणूस 4थ्यांदा आमदार होत नाही. असं काही नाही आहे. 3 वेळा झालेला आमदार होतं, दिबा पाटील झालेले आहेत त्याच्यात आमदार वगैरे. 5 वेळा आमदार होते दिबा पाटील इथं पनवेलमधून, 5 वेळा आमदार, 2दा खासदार आणि 1दा विधान परिषद सदस्य. हे दिबा पाटील साहेब जे आहेत ना पनवेलमधून झाले, दुसऱ्या मतदारसंघात नाही त्यातून. तर तो त्यांना वाटत असेल, पण जे असलेले रेकॉर्ड असतील ना, ते रेकॉर्ड मोडण्याचं काम प्रशांत ठाकूर करणार आहे, हे त्यांनी ध्यानात ठेवावं. शेतकरी कामगार पक्षाला काय सल्ला द्याल? शेतकरी कामगार पक्षानं जरा त्यांची मेंटॅलिटी सुधारली पाहिजे. त्यांच्या डोक्यात जे बसले ना अजून विरोधासाठी विरोध, विकासालाही विरोध करायचं, त्यात तुमच्या काय मागण्या असतील, जे काही सुधारणा करून घ्यायच्या असतील, त्याच्याकरता सरकारशी बसा, त्याच्यावरती चर्चा करा. आणि मग आमचं शेतकऱ्यांचं हित पाहायचं आहे आपल्याला, गावकऱ्यांचं हित पाहायचं आहे आपल्याला, गावठाणाचं आहे, सगळे प्रश्न इथे जे आहेत पाण्याचे असतील, रस्त्यांच्या सोडायचे आहेत. पूर्वी रस्ते खडीचे होते, मोठमोठी शेकाळ काढली होती. डांबरीचा 3 मीटरचा रस्ता आता 30 मीटर झालेत, 45 मीटर झालेत. म्हणजे हे सगळं विकास चाललाय, गटर चालले, सर्व चालले. पाण्याचे नळ घरापर्यंत पोहोचले, डोक्यावरचे हांडे किती किलोमीटर आणायला लागत होते. या सगळ्या गोष्टी शेकाच्या काळात होत्या, ते आम्ही बदललेले आहेत. रामशेठ नंतर प्रशांत ठाकूर बदललेले आहेत. तर ते त्यांची जी विकासाला विरोध करायची पद्धत सोडावी. आणि त्याच्यामुळं मी पक्षभेद न करता, कुणाकडे न पाहता सुद्धा गाड्या घोड्या पोकलीन मशीन विरोधकांची कुणाची न बघता मी माझ्या कामाला लावून गेलो. आणि त्याचा फायदा मला मिळाला की सर्वांचं मनामध्ये एक जागा झाली. आणि त्या दृष्टीनं रामशेठला सगळ्यांनी मदत केली. मला वाटते त्यांनी हा बदल रामशेठच्या जवळ इतके राहिलेत तर त्यांनी करावा. शेवटचा प्रश्न, प्रशांत ठाकूर किती लीड घेतील साहेब? काय तुमचा अभ्यास आणि विजन काय असणार? प्रशांत ठाकूर मागं 87,000 मतांनी जिंकलेले होते विधानसभेची निवडणूक. आता नक्कीच त्यापेक्षा फार मोठी मताधिक्यान जिंकतील असं मला वाटतं. आकडा मी इतक्या आकडा मतांनी जिंकतील म्हणत नाही, पण मागच्या सगळ्या ज्या वेळेला जितके मतांनी जिंकलेत त्यापेक्षा जास्त मोठ्या फरकानं प्रशांत जिंकतील याची मला खात्री आहे. नक्कीच. तर हे होते लोकनेते रामशेठ ठाकूर. यांनी सांगितले की पनवेल विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भविष्यामध्ये प्रशांत ठाकूर मोठ्या संख्येने विजयी होतील. त्याचप्रमाणे विरोधक जे आहे शेतकरी कामगार पक्ष, यांना त्यांनी सल्ला देखील दिलेला आहे. 23 तारखेलाच आपल्याला निवडणुकीचा कौल कळेल, त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. मी शैलेश चव्हाण, लढवय्या, रोकटोक, पनवेल.